तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। लोकसभेचे विरोधी पक्षनेते तसेच काँग्रेसचे प्रखर नेतृत्व खासदार राहुल गांधी यांना केरळ भाजपा प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी बेताल वक्तव्य करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जळगाव जामोद काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे। देशातील कोट्यावधी गरीब वंचित आणि मागास समाजाचा खरा आवाज बनलेले विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना भाजप आणि RSS वैचारिक प्रयोगशाळेतून तयार झालेल्या केरळच्या प्रवक्त्याने छातीत गोळ्या घालण्याचे वक्तव्य करणे हा अत्यंत संतापजनक, घृणास्पद आणि लोकशाहीला काळिमा फासणारा असल्याचे मत यावेळी काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आले। त्यामुळे अशा विचारसरणीच्या लोकांना कठोर शासन करण्याची मागणी जळगाव तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत देशाचे गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी काँग्रेस नेते प्रकाश पाटील, तालुका अध्यक्ष भाऊराव भालेराव, शहराध्यक्ष अर्जुन घोलप, ज्योतिताई ढोकणे, अविनाश उमरकर, प्रमोद पाटील, ॲडव्होकेट पाचपोर, संदीप पानकर, राहुल वाघ, सुनील कळसकर, अनिल इंगळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता अर्शद इक्बाल, जळगाव। 2 दिवसाच्या आधी केरळच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी, त्याचं नाव आहे पिंटू महादेवन, यांनी जे या देशाचे विरोधी पक्षनेते सन्माननीय खासदार राहुलजी गांधी यांच्या बाबतीत जे राहुल गांधीवर गोळ्या झाडण्यात याव्या, गोळ्या झाडल्या पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य जे केलं त्याचा सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी निषेध करतो। ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची आणि RSSची नीती आहे त्याच पद्धतीनं त्याची बोलीभाषा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना जाणवत असेल, त्याच पद्धतीची त्यांची भाषा आहे। हीच भारतीय जनता पक्षाची खरा चेहरा आहे आणि म्हणून अशा या भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या वृत्तीचा ज्या ठिकाणी जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं जाहीर धिक्कार या ठिकाणी करतो आणि त्या प्रवक्त्यांना आम्ही सांगेल की कॅमेऱ्यासमोर बोलून काही उपयोग नाही। तू जर समोर जर दिसला तर निश्चितपणे तुझा हिशोब या ठिकाणी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी हिशोब चुकता करी। 10 लोकांच्या घराण्यामध्ये फक्त टीव्हीच्या समोर काही बेताल वक्तव्य करायचं आणि लोकांमध्ये एक वेगळी बातमी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्वच म्हणजे गावापासून पातळीपासून तर देश पातळीपर्यंत सर्व वाचाळवीर त्या ठिकाणी करून आलेल्या या सर्व वाचाळवीरांचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो आणि परत अशा पद्धतीचं वक्तव्य जर या ठिकाणी कोणी केलं करेल तर त्याला निश्चित रूपाने त्याची जागा आम्ही या ठिकाणी दाखवू, एवढंच काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी मी सांगतो। परत या ठिकाणी आम्ही जाहीर धिक्कार या ठिकाणी या घटनेचा करतो।